ढोबार कुमार ढोबार कुमार जय जय ढोबार कुमार जय ढोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमार कुमारी ढोबार कुमारी ढोबार कुमार कुमारी ढोबार कुमारी ढोबार कुमार ढोबार कुमार कुमार विको कमी करा थोड़ा ट्रबल द्या गेन द्या थोडासा गेन हरि हरि रामकृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरे हरे जय जय रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण 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 रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी तुहा विठ्ठल परमा तुहा विठ्ठल परमा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी तोहा विठ्ठल परवा तोहा विठ्ठल परवा विठ्ठल परवा विठ्ठल परवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल परवा
सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर तकमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमारदेवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 बस बस हरी हरी पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती ते का गुंतोनिया राहती ते का गुंतोनिया राहती पक्षी अंगणी उतरते ते का गुंतोनिया राहते ते का गुंतोनिया राहते ते का गुंतोनिया राहते पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती ते का गुंतोनिया राहती ते का गुंतोनिया राहती पक्षी अंगणी उतरते ते का गुंतोनिया राहते ते का गुंतोनिया राहते ते का गुंतोनिया राहते कैसे असावे संसारी दोरी प्राचीनाची दोरी प्राचीनाची दोरी जोरी प्राचीनाची दोरी ऐसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला प्रातकाळी उठून गेला प्रातकाळी उठून गेला वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला प्रातकाळी उठून गेला प्रातकाळी निघून गेला कैसे असावे संसारी
तोवरी प्राचीनाची दोरी, प्राचीनाची दोरी, तोवरी प्राचीनाची दोरी. कैसे असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी, जोरी प्राचीनाची दोरी, जोरी प्राचीनाची दोरी. शरण एका जनार्दन ऐशे असता भय कवन, ऐशे असता भय कवन, ऐशे असता भय कवन. शरण एका जनार्दन ऐसे असता भय कवन, ऐसे असता भय कवन, ऐसे असता भय कवन. शरण एका जनार्दन ऐशे असता भय कवन, असता भय कवन, ऐशे असता भय कवन. शरण एका जनार्दन ऐसे असता भय कवन, असता भय कवन, ऐसे असता भय कवन. ऐशे असावे संसारी प्राचीनाची दोरी, प्राचीनाची दोरी, जोरी प्राचीनाची दोरी. कैसे असावे संसारी दोरी प्राचीनाची दोरी, दोरी प्राचीनाची दोरी, दोरी प्राचीनाची दोरी. पार घुमाई, पार घुमाई, विठो पार घुमाई, पार घुमाई, पार घुमाई, पार घुमाई, जय जय पार घुमाई, 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 पार घुमाई. पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, उतरती, पक्षी अंगणी उतरते, उतरते, पक्षी अंगणी उतरते, उतरती, पक्षी अंगणी उतरती. आ पक्षी अंगणी उतरती. आ पक्षी अंगणी उतरते, उतरते, पक्षी अंगणी उतरते. तिका गुंतनिया राहते, तिका गुंतनिया राहते. तैसे असावे संसारी, संसारी, तैसे असावे संसारी. ते का गुंतनिया राहते, ते का गुंतनिया राहते.
संसारी तैसे असावे संसारी ते का गुंतवण्या राहते ते का गुंतवण्या राहते राहते तैसे असावे संसारी संसार कैसे असावे संसार जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी 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 जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी तैसे असावे संसारी संसारी तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाचे द्वारे प्राचीनाचे विठ्ठला 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 बसलेली मंडळी टाळी वाजवा, एक टाळी. विठ्ठला 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 टाळ मोकळे वाजवा. विठ्ठला 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 विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला बसलेली मंडळी टाळी वाजवा, एक टाळी. सावकाश. विठ्ठला 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 बोला पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम भगवान भगवान की जय. हरा विठ्ठला 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 बोला पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज की जी महाराज की जय. पार्वती पदे हर महादेव. शिवाजी महाराज महाराज की हरे हरे. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती. स्वर नका धरू, फक्त स्वर धरा. तैशे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दुरी. वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठोनी गेला. तैशी असावे संसारी जोरी प्राचीनाची दुरी. शरण एका जनार्दन ऐशी असता भय कवन. तैशी असावे संसारी जोरी प्राचीनाची दुरी. विठ्ठल पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव भगवान की जय. महाराज की जय. विठ्ठला 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 पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती. तैशी असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी. पैठण निवासी एकनाथ महाराज यांचा छोटेखानी अभंग आहे. संसारिका करता चिंतन फार सुंदर आहे, जे तुमच्या पुढे करायचं आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. मंदिराच्या मूर्ती स्थापनेनिमित्ताने आणि संत मेळा एका ठिकाणी आणून भगवान शंकराची, भगवान हनुमानजीची मूर्ती इथे स्थापन होणार आहे. भयंकर मोठं मंदिर आहे, भयंकर मोठं पटांगण आहे. संयोजन करणारे माणसं सुंदर आहेत आणि ज्यांचं आमच्यावर वर्षोनवर्ष प्रेम आहे असे माझे स्नेही श्री सोमनाथजी वरखेडे निघोजकर बाईसाहेब दोघेही आल्या. हे लोक रात्री दिवसा महाराज लोकांना कितीही रात्र झाली तरी सुद्धा बोलवून सारी व्यवस्था करतात परंपरेने. असं आहे. आमची अवसरीची मंडळी
हिंगे कंपनी, आमची टावरेवाडीची मंडळी, आमचे गणेश टावरे आणि सर्व इतर वारकरी, मृदंग वादक, गायक महाराज मंडळी, मंचावर उपस्थित सर्व हार्मोनियम वादक, स्पीकरवाले आणि चोपदार मंडळी, वर्गणी दाते, भगवत भक्त, आपल्या संसाराकडे दुर्लक्ष करून सप्ताह कसा सुंदर पार पडेल याकरता रात्रंदिवस झटणारे, रात्री 2-2 वाजता 3-3 वाजता झोपणारी मंडळी, या सर्वांच्या सहकार्याने हे होत असते. चांगलं आहे का? या क्षेत्रामध्ये जी गोष्ट आपण करतो तो वाटा पूर्वजन्मातल्या पूर्वपुण्याईमुळे मिळत असतो आणि बाकी ज्या संसारामधला आहे ते कमी जास्त गरिबी श्रीमंती ही माणसाच्या मस्तकाने मिळत असते. त्यातही पुण्याचा प्रकारच आहे, पण हे जे पुण्य आहे परमार्थातलं हे शुद्ध पुण्य आहे. पुण्याचे 2 प्रकार आहेत, एक पुण्य एक शुद्ध पुण्य. शुद्ध पुण्य बनेन चांगली घातल्यानंतर नाही घातल्या गेली, चप्पल चांगली वापरल्या नाही गेली, घर चांगलं बांधल्या नाही गेलं, घरामध्ये फार मोठे ताटण वाट्या गोळा नाही केल्या तरी सुद्धा देव चांगल्या प्रकारे झाला पाहिजे असा भाव असतो. शांत व्हा, चांगला आहे का? शुद्ध पुण्य कशाला म्हणतात? शुद्ध पुण्यवान गरीब असतील, विशेष वैभव नसेल, पण परमार्थाकरता कमी जास्त करणार नाही. 100 ओव्या सांगील, एक सांगून जातो. घरी दिशे साकड देहीच आयती रोड, दानी जया होड सुरतरुषी. घरात पाहिलं 2-4 ताट, 2-3 तांबे, 2-4 ग्लास, मडकं काय असेल तेवढं झालं. 2 पत्र्याचं 4 पत्र्याचं घर, शरीर एकदम कृश, काळं काळं, अंगावर नीट कपडा नाही, पण जेव्हा सप्ताह निघतो, परमार्थ निघतो, तेव्हा पहिल्या नंबरात पुढे येतो. ज्ञानोबा म्हणतात घरी फार वाईट आहे अवस्था. घरी दिशे साकड देही चायती रोड, दानी जया होड सुरतर्षी. कल्पतरूसोबत शर्यत लावतो, तू बाजूला हो, मला द्यायचं आहे. कोण? अंगावर नीट कपडा नाही. ज्ञानोबाराची ओळी आहे ही. अंग भोगाकडे पाहता कृपणाई सावडे, धर्माविषयी थोडे बहुन म्हणे. मजुरी करता हो आणि तरी एवढी वर्गणी देतो म्हणता? मजुरी करू द्या हो. मजुरीचं काय असते? देऊ द्या, पुन्हा पुन्हा काय देव होणार आहे का? पुण्य नाही म्हणून गरिबी आहे, पण शुद्ध पुण्य आहे म्हणून परमार्थामध्ये 1 नंबर आहे. ज्ञानोबाराची ओळी आहे. कुणी बोलायचं नाही, शब्द बोलायचा नाही कुणी. असं कसं? तसंच तुका म्हणे कसं जसं आहे तसं बोलायचं नाही. प्रमाण देणार नाही, बोलल्यावर प्रमाण देणार नाही, बोलणार नाही, आणि प्रमाण देणार नाही, कीर्तन करणार नाही. जे शब्द बोलेल त्याला तुकाराम महाराज, ज्ञानोबा, भागवत, रामायण याचं प्रमाण तुम्हाला देत जाईल. का? कोरं बोलायचं नसते, अभ्यास करायचा असतो. पण आता अभ्यास गेला आकाशात, तप झालं गप. कसं आहे आता बाजार भरायला लागला, असं आहे ते. आई माझी आणि मुंगळान पिंगळान पुंगळान भुंगळा सुरू झालं. काही नाही, अभंग कुणीकडे, चिंतन नाही, एकादशा नाही, वारी नाही, तपश्चर्या नाही, भजन नाही, गुरुसेवा नाही, एकांतवास नाही, काहीच नाही. रामकृष्ण लोक लोक ही 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 हु हु हु. लोकांना काहीच स्थान नाही. तमाशा वाटतो, काय करा असं वाटते, सोडून द्यावं हे. का? ज्या काळात आम्ही जगलो तो काळ भयान होता. 4 वर्षात एकदा सुद्धा आळंदीत आम्हाला भाजी मिळाली नाही संध्याकाळी. मेत्रेवाडीला, काळेवाडीला, रहाटणी, आळंदीहून पायी जायचो आम्ही. विठ्ठल विठ्ठल पंढरपुरात राहिलो तेव्हा दुंडा महाराज कंधारकर होते, रामकृष्ण महाराज येळशीकर होते, तपस्वी माणसं. त्यांचं ऐकलंय आम्ही.
फार जगले भयान रामकृष्ण हरी असं आहे. माऊलीचा आमचा संबंध दिंडीमध्ये आला. आमची दिंडी आहे 160 वर्षापूर्वीची आळंदी पंढरी. छोटी माऊली आमच्या दिंडीत 10 वर्ष चालले. हे महाराज होते. सस उठलं आणि कुत्रं हागुटलं. विठ्ठल 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 मोठी माऊली छोटी माऊली दोन्ही आमच्या दिंडीत चालतात का? चालली 10 वर्ष का? आम्ही तळात आहोत. तंबू आमचे उजवीकडे अमरावतीकर, डावीकडे वास्कर. आमच्या तंबूमध्ये पांडुरंग महाराज वैद्य 50 वर्ष झोपले. सारी संस्था आमच्या तंबूपाशी राहायची. बंडा तात्या कराडकर अजून सुद्धा आमच्याच तंबूत राहतात, आमच्या तंबूपाशी राहतात. कसं काय? आम्ही तळात आहोत असं आहे. त्यांचा आमचा संबंध चांगला आहे. कशा करता सांगतो तर हे वातावरण फार सुंदर पाहिलं आता हे ऐका वाटत नाही असं आहे. माऊलीचा आमचा एकदम स्नेहाचा संबंध आहे. पण आता ते आमच्यातून निघून 12चे झाले, म्हणजे 12मध्ये गेले. 12 नंबरमध्ये गेले. इतका जीव आहे, बोलायचं सुद्धा नाही. दारी काढा, काय बोलता? दारी काढा, अजिबात बोलू नका, पटकन द्या, 1 मिनिटात म्हणत येतो. पण तुम्ही 12मध्ये गेले ना, हां तुम्ही 12चे झाले ना, काय बोलता बाबा? इतका जवळचा स्नेह आहे. आळंदीत सप्ताह ठेवला आम्ही. तुम्ही सांगा म्हटलं काय करता? नाही नाही तुम्ही सप्ताह करा, मी येणार नाही, पुढच्या वर्षी देईल. आपल्या संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये त्या माणसाकडे समाजाची दृष्टी पाहण्याची वेगळी आहे. असं एक चांगलं वैभव उभं झालं संप्रदायामध्ये. आणि मूळ संस्थेचे आहे. फक्त एकच खेद आहे, मी त्यांना बोलत असतो, तुम्हाला छोटे माऊली का म्हणतात बुवा? विनोदानी बोलतो. चांगला मनुष्य आहे. त्यांच्या माध्यमातून तुमच्या गावात यायचा योग आला. गायक मंडळी सुंदर आहे. हे तर वारकरीच आहे, मुन्ने महाराज माऊलींसोबत असतात. बाकी सुंदर गायक वादक आहे. सोहळा फार चांगला आहे. आणि कीर्तन झाल्यानंतर जेवण आहे वाटते, नाही का? हां, म्हणूनच लोक ज्ञानेश्वर माऊली होईपर्यंत येत राहतील आता, कारण का जेवण यानंतर मग कीर्तनामध्ये लवकर आलं पाहिजे. किती कीर्तन सुंदर असते नाही? श्रवण किती गोड असते. श्रवणासारखा परमार्थ या जगात दुसरा गोड नाही आहे. प्रल्हादाने 9विधा भक्ती सांगितली, त्यात पहिली भक्ती श्रवणम. पहिली का? ऐकणे म्हणजे देव समजून घेणे, आणि बाकीच्या गोष्टी करणे म्हणजे देव पाहणे. पाहायला किंमत नाहीये, समजून घ्यायला किंमत आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. पाहिला म्हणतात, पण कसा पाहिला? पाहणे पाहते दुरी सारून घ्या. म्हणजे पाहणारा नाही, ज्याला पाहिलं तो नाही. दोघात जे झालं दर्शन, म्हणजे द्रष्टा दृश्य आणि दर्शन ह्या तिन्ही गोष्टी नाही. म्हणजे काय? समजून घेतला. देव पाहायची गोष्ट नाहीये, देव समजून घ्यायची गोष्ट आहे. आणि समजून जर घेतला नाही तर मग आयुष्य वाया घालून मजा नसते. आणि त्याला एकच माध्यम आहे, कोणतं? कीर्तन, कथा, चिंतन असं आहे. म्हणून श्रवणाकरता जी मंडळी परगावरून 50-50 किलोमीटरून लोक येतात, आम्ही पाहतो. किती जीव आहे, किती सुंदर वैभव आहे असं आहे ते. म्हणजे म्हणून ऐकत राहिलं पाहिजे. कशा करता? आपलं स्वरूप आपल्याला समजायसाठी. ऐक रे जना तुझ्या स्वैताच्या खुणा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. ऐकून घे, ऐकायला पहिल्यांदा जा, बाकीच्या गोष्टी सोडून दे. का? त्यात काही मजा नाही आहे. आदमी एकांत में 1 मास तक ध्यान करे, उसे 72 है 1 घंटा सत्संग सुने. 1 तास चिंतन ऐकायला जी किंमत आहे, ती 1 महिना ध्यान करायला किंमत नाही आहे. का? ध्यान संपलं की पुन्हा चित्त उच्छृंखल होत असते, आणि पूजेमध्ये तर काही तालच नाही आहे.
झाडाचं पडलेलं जमिनीवर फूल देवाला वाहायला चालत नाही का? जमीनला वाहायला गेलं. झाडाचं जमिनीवर पडलेलं फूल देवाला वाहायला चालत नाही, मग दुसऱ्याच्या घरी कंपाऊंडवरून उडी मारून फांद्या तोडून फुलं चोरून टंगलं मोडून कसं चालणार आहे? पूजेमध्ये दोष आहे, ध्यानामध्ये दोष आहे, दानामध्ये दोष आहे. दान कुणालाही द्यायचं नाही असं आहे, रुपया कुणाला द्यायचा नाही, 100 वेळा तपासायचं नाही का? सर्वाभूती द्यावे अन्न, साऱ्या जगाला जेवण द्यावं, पण पैसा देताना द्रव्य पात्र विचारून, हा रुपया दिल्यावर कुठे नेणार आहे हा विचार करून दान दिलं पाहिजे. बरेचदा धोके होतात दानाचे. ध्यानामध्ये धोका, दानामध्ये धोका, पूजेमध्ये धोका, एकांतामध्ये धोका, सारेच धोके आहेत. एकच निर्धोक आहे, ते म्हणजे श्रवण. म्हणून ऐका ऐका भाविक जन, 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 ऐका ऐका भाविक जन. वाल कोण कोण ते, वाल कोण कोण ते, तार्किकाचा टाका संग, तार्किकाचा टाका संग, वाल कोण ते, वाल कोण ते, तार्किकाचा टाका संग, तार्किकाचा टाका संग. ऐका ऐका भाविक जन, हाल कोण कोण दे, हाल कोण कोण दे, हाल कोण कोण दे. ऐका ऐका भाविक जन, वाल कोण कोण दे, वाल कोण कोण दे, वाल कोण कोण दे, कोण कोण दे. ऐकून घेतलं पाहिजे. काय ऐकायचं? देवा करता ऐकायचं नाही, गावकऱ्या करता ऐकायचं नाही, महाराज लोकांसाठी ऐकायचं नाही, आपल्या करता ऐकून घ्यायचं. स्वतः करता, स्वतः काय ऐकायचं, काय कारण आहे तर स्वतः माहीत नाही म्हणून ऐकायचं. साधी भाषा आहे, कळत नाही म्हणून ऐकायचं, समजत नाही म्हणून ऐकायचं. काय समजत नाही? हा देह किती अनमोल आहे हे समजत नाही, हा क्षणभंगूर आहे याचं भान नाही, इथं जे सर्व गोळा करू ते आपल्या सोबत येणार नाही हे सुद्धा कळत नाही. पाप केल्यानंतर इस्टेट कमावून ठेवली, मुलं भोगतील, पाप आपल्याला भोगावं लागेल हे समजत नाही. आणि श्रीमंत माणूस झाला तो पुण्याच्या भरोशावर झाला, या पुण्याच्या भरोशावर आता पुण्य कमवून आपण मोठं झालं पाहिजे याचं सुद्धा भान नाही. 4 माणसं सांगितले रंगनाथ महाराज परभणीकरांनी, एक पुण्यवान पुण्य करतो, एक पुण्यवान पाप करतो, एक पापवान पुण्य करतो आणि एक पापवान पाप करतो. 4 माणसं. पहिला पुण्यवान पुण्य करतो, मागील जन्मात पुण्य कर म्हणून पैसेवाला झाला, भयंकर पैसे, आणि इथे आल्यावर गावच्या सप्त्यामध्ये कमी पडलं की एकटा उभा राहतो. हा पुण्यवान पुण्य करतो. दुसरा पुण्यवान पाप करतो, भयंकर पैसे कमवतो, इस्टेट फार कमवतो, रुपया खर्च करत नाही. हा कावळा जर आला जेवण करताना तर उजव्या हातानं दगड मारत नाही का? उजव्या हातानं दगड मारला तर जेवण करताना जे भाताचे शीत लागले हाताला, दगडाबरोबर निघून गेले तिकडे, आणि कावड्यानं खाल्ले म्हणजे मग असं आहे. म्हणून तुकोबारा सांगतात, धर्मधारिष्ट गोष्टी सांगे,
उजव्या हाती उडवी कागे, उजव्या हातानं कावडा म्हणजे हाकत नाही, इतकी श्रीमंती फार, रुपया खर्च करत नाही. भयंकर ताण पडतो कशाचा, पैसे खर्च करायचा. मंदिरात गेलो, देवाच्या पाया पडलो. देव झाला की धर्म केला पाहिजे म्हणून खिसा उघडला, 10 रुपयाची नोट काढली आणि टाकली पेटीमध्ये. माझ्यासोबत एक श्रीमंत पाटील होते, कारण आपण टाकले पाहिजे. त्यांनी उघडली, खिसा उघडला, त्यांची निघाली शंभरी. शंभरी समजते ना, 100ची निडी. शंभरी टाकावी नाही वाटली त्यांना, पण नेमकं मी पाहिलं, टाकणं भाग पडलं. पण असा चेहरा पाडला जसं काही झोडपलं भूतानी येत आहेत रस्त्यात. इतका नाराज झाला. दिवसभर कणकण केलं. बायकोला सांग, पोराला सांग, मित्राला सांग. सकाळी मंदिरात गेलो आणि मग महाराजांनी पैसे टाकले आणि मग मी काढायला लागलो आणि मग शंभरी निघाली. शंभरी? बायको म्हटली शंभरी? 50 नव्हती का? होती ना, अंदर दबली होती ना. मग शंभरी मुठ्ठीत दाबाव का नाही? काय दाबतं मुठ्ठीत, महाराज पाहत होते ना. मग टाकली. दिवसभर कणकण समजते ना. ताप आली म्हणजे नवरे कणकण करत असतात. त्याला शुद्ध भाषा म्हणतात कणणे. ताप आली नवऱ्याला कणकण करतात. कुठे गेली ग? काय म्हटलं? गोळ्या गोळ्या कुठे ठेवल्या? गोळ्या गोळ्या. औषध कुठे? औषध बाटली कुठे ठेवली? ए पिंट्याची माय. याला म्हणतात कणणे. कणणे म्हणजे कणकण करते. दिवसभर कणकण केलं. मग भेटला 5-6 महिने. राम 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 राम. मला समजलं बाबा तुमची ठोकली म्हणे मागून 4 चाकी. म्हटलं हा. लय खर्च आला असेल. किती? 1.25 लाख. मी म्हटलं अरे लय वाईट झालं हो. काय म्हणाव? हो म्हणाव की नाही? नाही 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 नाही. त्याला काय होते महाराज, चालतेच. हा 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 हो हो हो. 100 रुपये टाके दिवसभर करला. 1.25 लाख घातली गाडी. त्याला काय होते, चालतेच. पुन्हा भेटला 6 महिने. राम 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 राम. मला समजलं तुमची बाई बिमार आहे. कुठं नेली? पुण्यात. कुठं? मुंबई. मुंबई 3 महिने झाले म्हणते. आलीच नाही का? कसं काय? 6 ऑपरेशन झाले. 6 ऑपरेशन झाले. लय कापाकापी केली हो. तिकडेच ठेवली काय? कशावर? शेगडीवर का सिलेंडरवर? तिकडेच ठेवली. लय खर्च आला असं. किती? 18 लाख. 18 लाख. लय वाईट झालं हो. त्याला काय होते, चालतेच. हा 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 हो हो हो. 100 रुपये टाकले दिवसभर कणला. बरोबर ए पाटील. 18 लाख घातले गाडीवर, बायकोमध्ये. त्याला काय होते? पुण्यवान आहे पण पाप करतो. तिसरा पापवान पुण्य करतो. अंगात कपडा नीट घालत नाही, बनेन नीट नाही, सप्ताला की 1 नंबरला पुढे होतो. हा पापवान आहे पण पुण्य करतो. पण चौथा पापवान पाप करतो. अंगात कपडा नाही, जेवायची सोय नाही, मजुरी केल्याशिवाय पोटात भाकर जात नाही, पण मंदिराची पायरी ओलांडत नाही. देवाला जे 5 माणसं आवडत नाही त्यात 1 नंबर हा आहे. कोण? गरीब असून भजन करत नाही, दरिद्री असून चिंतन करत नाही, म्हातारपणामध्ये पाप करतो, संकट आल्यावर सावध होत नाही, वय झालं तरी मानसिकता बदलत नाही. देवाला आवडत नाहीत लोक. तुकोबारा सांगतात, दानाने हात कापतो. दाने कापे हात, नावडते विषी मात, नावडते विषी मात, नावडते विषी मात. दाने कापे हात, नावडते विषी माप, नावडते विषी माप, नावडते विषी माप. दाने कापे हात, दाने कापे हात, दाने कापे हात, नावडते विषी मात, नावडते विषी मात, नावडते विषी मात.
विधानीचे अंजन. देव दिसण्याकरता डोळ्यामध्ये घातलेलं अंजन म्हणजे दान आहे. पण पापवान पाप करतो. एकच वर्ग देवाच्या आवडीचा आहे, कोणता? पुण्यवान पुण्य करतो. आधी पुण्य केलं म्हणून पैसेवाला झाला, इथे आल्यावर सुद्धा म्हणतो जिथे कमी तिथे आम्ही. काळजी करू नका, ह्या माणसावर देवाची नजर असते. पुढे सांगू, 9-12 मिनिटात तो देवाचा अवतार आहे. जेथ संपत्ती आणि दया, वस्ती आलिया एके ठाया, तेथे जान धनंजया अवतार माझे. विभूती माझी धनंजया, श्रीमंती आणि दया एका ठिकाणी आली गा. अगा धनंजया, ते माझे हृदय आहेत. म्हणून देव त्यांच्याकडे पाहत असतो. आपण सावध झालं पाहिजे. असं शास्त्र आहे, असं चिंतन आहे. कसा करता सांगतो. कळत नसते संसारिकाला. काय कळत नसते? काहीच कळत नसते. आपल्याला काही कळत नसते, हेही कळत नसते. तुम्हाला कळलं का नाही? असं आहे. आपल्याला काही समजत नाही, हे ज्याला समजते त्याला काहीतरी समजते. पण आपल्याला काही समजत नाही, हे ज्याला समजत नाही त्याला काही समजत नाही. तुम्हाला समजलं का नाही? त्यात मोडतो वर्ग संसारिकाचा. कळतच नाही काही कळत नाही. पण चांगलं आहे का? कळत नाही हे मानायला तयार नाही, मानत नाही. असं आहे. मग जेव्हा कळते का आपण काहीच नाही आहे, तेव्हा मनुष्य देवाच्या सन्मुख होतो. आणि मग देव दाखवणारे जे साधू आहेत त्यांच्या पुढे जातो. सांगा विनवितो तुम्हासी, संत महंत सिद्ध ऋषी. सांगा 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 विनवितो. समजलं ना? देव कृपा करील मज, देव कृपा करील मज, देव कृपा करील मज, देव कृपा करील मज. दिशेच्या करीतो वारयाशी मात, वारयाशी मात. जोडोनिया हात वाट पाहे, ते कडोनी येतशे वारा. ज्ञानेश्वर महाराज. त्याच्या आधी तुकोबारा. दिशेच्या करीतो वारयाशी मात तुकाराम महाराज.
ते कडोनी येतसे वारा देखोनी धावे सामुरा आड पडे म्हणे घरा बिजो की जे. महाराज आले म्हणजे आपण काय म्हणतो, एक मिनिट आमच्या घरी चहा साखर घ्या, साखर एक मिनिट आमच्या घरी, एक मिनिट इथं 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 इथंच घर आहे, झाडा लिंबा झाडा का नाही याच्या पाठीमागे, एक मिनिट. जसं आपण महाराज लोकांना म्हणतो तसं ज्ञानोबा वाऱ्याला म्हणतात. वाऱ्याला कुठं म्हणतोस तर वाऱ्याला देखो नि धावे सामोरा. वारा पायला की धावतो म्हणतात ज्ञानोबा. आडो होतो आमच्या घरी चला, एक मिनिट. देखो नि धावे सामोरा आड पडे ज्ञानोबा. रेडा बोलला तुम्ही भिंत चालवली, तुम्ही समाधी घेतली, तुम्ही देवाला तुमच्या करता काय बोलताय पागलासारखं, तुम्हाला माहित नाही. वाऱ्याला असते का हो बिजो की जे. जाऊ आडवाच पडला माणूस हा, जाऊ दे ना मला, काय करा आलो मग आता काय करता. तसंच ज्ञानाबा म्हणतो मी आडवा पडतो चला आमच्या घरी म्हणतो. का समजलं ना किती देहक्षण भंगूर आहे, कसे दिवस निघून गेले, हातात काय शिल्लक काय पता नाही. समजलं पाहिजे, समजाय करता कीर्तन आहे बरं, ऐकत जा. विठ्ठल विठ्ठल पुढचा प्रवास फार वाईट आहे हो, आपल्याला माहित नाही, आपण अज्ञानी आहोत ना. आमचे महाराज सांगायचे कुत्री नावाचा प्राणी आहे, जन्म दिला पिलांना सकाळी, पोट रिकामं झालं, भूक लागली, शेजारी गेली तुकडा मागायला. बाई दाराच्या आड उभी राहिली, हातामध्ये काठी घेतली, 2-4 काठ्या मारल्या, कुत्री चालली गेली आवाज करत. दाराच्या पलीकडे गेली, रस्त्यात गल्लीत, आणि दाराकडे पाहायला लागली. भूक लागली होती ग, सकाळी पिलं झाले ना, पोट मोकळं झालं, आली होती भाकर मागायला. भाकर नाही नको देऊ, पण काठ्या मारायचं काय काम होतं. लेकराकडे जावं वाटते ना मला, पोटात काही नाही ना, जावं तर लेकरं स्तन तोडून खातील का, पोटात भाकर नाही, दूध नाही. न जावं तर बोका मांजर खाईल का काय माहिती, पण काय जावं, होईल तसं होईल. बसली रस्त्यात, पोटावर मान ठेवली, डोळे मिटले, कान खाली पाडले, बसली राहिली. तक्रार करू शकली का सांगा. त्या देहात जायचं आहे, शांत व्हा, चांगला आहे का, धक्का बसल छातीला तुमच्या. त्या देहात जायचं आहे, खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. मग कसं करा, मग काय करा सांगा. सकाळी बैल आणले पाटलांनी, 4 तास नांगर वाहून बैल बांधायला लागले. बाई वर खाली आली, बाईचं भांडण झालं, राग आला पाटलाला, बैल बांधून दिले, पाटील निघून गेले तालुक्याला. बाई दिवसभर खाली आली नाही आणि पाटील घरी आले नाही. 4 तास नांगर व्हायला बैलांनी, उन्हाळा दिवस, बैलांनी उठायचं दाराकडे पाहायचं. तारा नका टाकू, पाणी तपासा हो, पाटील पाणी तपासा हो, असं म्हणायचं. खाली बसायचं, धाप लागली उठायचं, पाणी तपासा बाबा. नांगर व्हायला ना हो, पाटील तालुक्यात, बाई घराच्या खाली नाही आली, बैल उभे. तिथं जायचं आहे. काय देह वाईट आहे पा, माहित नाही आपल्याला हे पुढचं काय रस्ता आहे ते. म्हणून साधू पागल झाले ना, याचं कारण त्याला माहित आहे पुढे काय अवस्था आहे. एकच ओवी सांगतो, पुढे चालतो आता, नाही का. ज्ञानोबा म्हणतात, मनुष्य देहात त्याला उभं केलं, उभं केल्यावर माजला, मग त्याला आडवं केलं. ओवी सांगतो आता. आहाराचे नि नावे तृणही जेथ नुगवे, व्याघ्र ऋषी काढवे तैशे करी. जिथं जेवणाच्या निमित्तानं गवत उगवत नाही, अशा पठारावर त्याला
वागानी विंचू करतो. तृणही जेत नुगवे गवतही उगवत नाही. व्याघ्र ऋषी काढवे तैशी करी. काय गोया बाबा रामकृष्ण घाम फोडतात गोया. त्याला आडवं करतो मग नुसतं परेशान करतो आणि मग हंबरडा फोडतो. पण भजन करायला जागा नाही ना मग काय परमार्थ करू शकतो नाही. म्हणून साधू पागल झाले ना. मनोनी जीव भ्याला म्हणून जीव भ्याला मनोनी जीव भ्याला म्हणून जीव भ्याला शरण गेला विठोशी शरण गेला विठोशी शरण गेला विठोसी शरण गेला विठोसी मनवोनी जीव भ्याला मनवोनी जीव भ्याला शरण गेला विठोसी शरण गेला विठोसी शरण विठोसी शरण गेला विठोसी विठोसी. शेवट सांगते गोवी आता. वाघ नावाचा प्राणी आहे. 3 दिवस उपाशी राहतो नाही काय. चांगला आहे का उई आहे का शांत व्हा. 4थ्या दिवशी भूक सहन होत नाही. मग काय करतो माहित आहे. नरबारा लिहितात शुद्धा दुःखे बहुते. काय करतो तोड तोडोनी आपापण्याते. 4थ्या दिवशी वाघ आपली मांडी तोडून खातो. ओवी 16वा अध्याय. काय त्रास असेल बाबा स्वतःच मांस खाताना. तोड तोडोनी खाती आपापण्याते. स्वतःला तोडून तोडून खातो. मरमरोनी मागुते होचती असती. पुन्हा मरतो पुन्हा जन्माला येतो. पुन्हा तोडून खातो पुन्हा मरतो. पुन्हा जन्माला येतो पुन्हा तोडून खातो. हे सांगतोय आता 10 वाजेपर्यंत. ऐकताना एवढं वाईट वाटते. भोगताना किती वाईट वाटत. महाराज सांगायचे आमचे. जन्माला येतो मरतो. मरमरोनी मागुते होतची असती. मांस खातो गँगरिंग होते कोणी विचारत नाही. मरतो पुन्हा जन्माला येतो पुन्हा वाघ होतो पुन्हा मांडी तोडून खातो पुन्हा. अशी परंपरा आहे. हे माहित नाही म्हणून तर लोकांना. तुमच्या गावात सप्ताह दिवसाचा आहे. 70 वर्ष झाले. तुझं वय किती 70. माळ घातली का नाही. नाही कसं काय बघा तुम्ही. 70 वर्ष सप्ते ज्या गावात त्या गावातले 70 वर्षाचे म्हातारे बिना माळीचे. बरोबर बरोबर. म्हाताऱ्या बाया दिवसभर मोबाईल पाहता. म्हाताऱ्या बाया मोबाईल दिवसभर. असा राग येतो. तुझं वय झालं देवाकडे जायचं आहे आता. जप करणं थोडंसा. कधी कधी असं वाटतं साऱ्या म्हाताऱ्या ट्रकात भराव. कुठं न्याव सांगत नाही. कसं कळत नाही. मग कधी भजन करशील कधी जप करशील. दिवस तर निघून चालले. आधी घे रे राम नाम घे राम नाम. सामा भर हा उत्तम
तयार होते तेव्हा व्यक्ती जातो गुरुकडे साधूकडे आणि मग विचारतो सांगा काय करावं, कशामुळे जन्म मरणाची परंपरा नष्ट होईल, नाही काय. मग त्याला साधू उपाय सांगतात. शास्त्र जाग्यावर आहे, शास्त्र समजत नाही, देव लवकर भेटत नाही. फक्त या जगामध्ये एकच व्यक्ती एकच व्यवस्थित आहे, ते म्हणजे साधू. साधू आपलं शंका समाधान करू शकतात. तशा व्यक्तीला नाथराय म्हणतात. तो म्हटला अहो संसार करावा तर भजन होत नाही, आणि भजन करावं परमार्थ करावा तर संसार नीट होत नाही. संशया ना, संशयामध्ये मोठं वाईट आहे. कौरवांना मारावं तर पाप लागेल, आणि न मारावं तर सुई जमिनीवर टेकवल्यावर नाही, सुई उभी केल्यावर तिच्या टोकावर जेवढी जमीन मावते, किती जमीन मावते सुईच्या टोक्यावर, 2-3 गुंठे, तेवढी जमीन द्यायला तयार नाही. मारावं तर पाप लागते, न मारावं तर विनायुद्धे न केशव. काय म्हणतो दुर्योधन, हे केशव विनायुद्धाची एक तसू जमीन मिळणार नाही तुला. मग काय करावं हा संशय आला अर्जुनाला, आणि मग तो गेला देवाकडे. देव तेव्हा गुरु बनला आणि अर्जुन शिष्य बनला. म्हणून शिष्यस्तेहम शादी मामताम प्रपन्नम. मी तुला शरण आहे, मला सांग आता. का समजत नाही ना, संशयानं काय करावं कळत नाही. एका माणसाला सवय कशाची, मांस खायची. मग बाजारचा दिवस होता, बायको म्हटली तुमच्यासाठी शिदोरी आणते. तो म्हटला शिदोरी आणू नको, मी लवकर घरी येतो, तू बाजारात जा, घेऊन ये आणि तयार करून ठेव, मी 11 वाजता घरी पोहोचतो. तिला वाटलं आता शिदोरी न्यायचं काम नाही. बाई बाजारात गेली, बाईनं बाजारातून आणलं, तयार करून ठेवलं, आणि नवरा यायची वेळ झाली. नवरा यायची वेळ झाली म्हणून बाई गेली पाणी आणायला 2 बादल्या घेऊन शेजारच्या घरी पाणी आणण्यासाठी. तेवढ्यामध्ये काय झालं, काय एक बारकं कुत्र्याचं पिलू घरात शिरलं आणि त्याने ते पातेलं पाडलं आणि टोटल खाऊन टाकलं. बाजार उठून गेला, बाईला पताच नाही. बाई आली, हास बाई आली, पाहिजे कुत्र्यानं सर्व खाल्लं. आता नवरा येणार आहे तासभरात, अर्धा तासात, समजा तयार नाही केलं तर माझा जीव घेईल, आणि तयार करावं तर बाजार उठून गेला. मग काय करावं, तिला टेन्शन आलं. ती टेन्शनच्या मध्ये फसली, जसा अर्जुन फसला तशी ही फसली. मग तिनं काय केलं, जे कुत्रं खाऊन चाललं होतं पिलू, आता तुम्हाला पुढचं सांगायचं काम नाही, तुम्ही या बाबतीत हुशार आहे वाटते असं वाटते मला. हा सारा प्रोग्राम पाहिला तिच्या मुलानं. बाप आला, बैल सोडले, जेवायला बसणार. त्याला वाटलं आता सांगावं तर माय मार खाते, न सांगावं तर बाप कुत्र खाते. कहू तो माँ मर जाए, ना कहू तो बाप कुत्ता खा जाए. बापाने कुत्र नाही खाल्लं पाहिजे आणि मायनं मार नाही खाल्ला पाहिजे. पोरानं काय करावं सांगा, याचं उत्तर द्या, नाही तर मी कीर्तन करत नाही. पोरगा शहाणा होता. बाप जेवायला बसला आणि घास मोडायच्या आत 6 वर्षाचा पोरगा बापापाशी गेला. घास मोडायच्या आत त्याने ताटामध्ये लवी करून टाकली. आणि आपल्या ताटात जर आपल्या पोराने लघवी केली आणि पक्वान्न जर महाग असलं तर आपण फेकून देत नाहीच म्हणता काय. म्हटलं ए बघ याने काय केलं इथं, बघ ताटात लघवी केली माझ्या. ती म्हटली बरं 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 बरं, ताट फेकून दे. माय आली ताटापाशी. पोराला वाटलं ताटातलं भागलं, पण पातेल्यातलं. माय गेली ताटापाशी, पोरग गेलं पातेल्यापाशी. राहिली शिल्लक लघवी त्यात करून टाकली. माय म्हटली बघा 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 बघा, तिकडे केली इकडे केली, इकडे मुतला आणि तिकडे मुतला. बाप म्हटला फेकून दे आणि पटकन पिठलं भाकर कर. चांगला आहे का? बापा मायला मार नाही खाऊ दिला, आणि बापाला कुत्र नाही खाऊ दिलं, मधातला मार्ग काढला. तसंच या अभंगामध्ये आहे.
संसार सोडतो म्हणशील तर जमत नाही. पाठीची बहीण त्यजू म्हणशी तरी शरीरा एवढी जाड. भयंकर कठीण आहे. टाकलं चांगलं सांगतो आणि टाकल्याशिवाय देव भेटत नसतो. विठ्ठल विठ्ठल आणि सर्वात कठीण आहे टाकणं. नवरा दिवसभर फिरायचा आणि काम करत नव्हता. 12 वाजता गेला की मला जेवायला वाढ. बायको म्हणे काय वाढू तुम्हाला? तो म्हटला जेवायला वाढ, जेवायला वाढ, जेवायला वाढ. त्याचं कुंभमेळ्यात जाईन संन्यास घेऊन टाका. नवरा म्हणायचा. ती म्हणायची काय करावं आता. तिला वाटायचं चालला जाईल. एकुलता एक नवरा, एकुलता एकच असतो म्हणा. टेन्शन आलं तिला. महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले. कंटाळली. शेजारी गेली आजीबाईकडे. आजीबाई म्हणे काय काम करत नाही, धाम करत नाही. 12 वाजले की जेवायला मागतो आणि जेवण नाही ते म्हणजे संन्यास घेईन म्हणतो. काय करावं सांगा ना. आजी होती उन्हाळा पावसाळा पाहिलेली. ते म्हणजे ह्या पाय उद्या म्हटला संन्यास घेईन. तू म्हण घ्या घ्या म्हणू घ्या म्हण. गेला तर मग जातच नाही. गेला तर जातच नाही. कसं काय. आमचं बी म्हातारं असंच म्हणायचं गेलं नव्हतं पुन्हा. ती म्हटली म्हातारं वेगळं आणि आमचा वामण्याचा बाप वेगळा. हा मोठा खतरा आहे. अगं जातच नाही. गेला तर दुसरा करून देईन म्हण घ्या संन्यास. बाईनं भरली चाबी. सकाळ झाली. नवरा आला म्हटलं ए वाढतात. ती म्हटली काय वाढू. काम करत ना, धाम करत ना, जेवायला मागता. लेकरं खाऊ घालू, तुम्हाला खाऊ घालू, मी खाऊ. नाही संन्यास घेईन. ती म्हटली काय संन्यास घेईन. एकदा म्हणा बरं संन्यास घेईन. घ्या येऊ जा जाईन बरं जा चाललो बरं. अरे जा कबूतर. त्याला वाटलं फसला आता गेलो नाही. ही भाकर वाढणार. निघून गेला गावाच्या बाहेर. संन्यासी बसले होते मंदिरात. राम 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 राम. कसे काय आले. बायको बोलली. कधी सकाळी. ऐ घरी वय घरी वय. कसं काय. बायको बोलली म्हणजे वैराग्य होत नसते, वैतागवाडी होत असते. आणि वैतागवाडी टिकत नसते. तो नाही बोलली मला आता संन्यास घ्यायचा. संन्यास घ्यायचा म्हणे हा. मग सारे कपडे काढ लागतात, जाळून टाका लागतात. सारे कपडे काढले, जाळून टाकले. लंगोट दिली नेसायला. बसला तिथं. दुपार झाली. संन्यासाला म्हटलं जेवायला काय. संन्यासी म्हटले कौलिंबाचं झाड आहे, त्याचा पाला ओरबड ठेच. 3 ग्लास तयार कर. 2 ग्लास रस आम्हाला दे, 1 ग्लास तू पे. 3 गोळे तयार कर. 1 गोळा तू खाय, 2 गोळे आम्हाला दे. आता हा गुळातला मुंगळा यानं गोळा त्यानं नाकापाशी. मनातल्या मनात म्हणतो घरी चपला खाण्यापुरती तर एक गोळे खाणं पुरत नाही. रात्र झाली. बाई गेली आजीकडे. आजीबाई गेला की म्हणे कवा तवा कवा दुपारीच गेला. टेन्शन घेऊ नको, रात्री हजर आहे. कसं काय मला माहिती आहे. कसं काय आमचं बी म्हातारा रात्री आलं होतं वापस. ती म्हटली बाई वा तुमचा म्हातारा वेगळा, आमचा वामण्याचा बाप वेगळा. अगं हजर आहे काळजी घेऊन. दार नको उघडू फक्त. झालं झोपले संन्यासी. आणि हा निघाला एकटा. म्हशी चालल्या होत्या गावाकडे. पकडलं शेपूट म्हशीचं. म्हशीलाच म्हणतो अगं म्हशी मला कुठं नेशी. आला दारापाशी. आवाज दिला ऐ काय म्हटलं. बाईनं ओळखलं आपलं जित्रबाला फिरून. काय म्हटलं ऐ. ती म्हणे बोला कोण आहे. मी कोण. वामण्याचा बाप. ती म्हणे वामण्याचा बाप गेला संन्यास घ्याला. तो एक वचनी आहे. जीव गेला तरी येणार नाही पुन्हा. तोया पाया पडतो. एक वचन गेलं मातीत. 10 रुगळ पटकन. तुकाराम महाराज सांगतात संसारिकाला वैराग्य होत नसते. नाही का जमत नसते. बोलल तो हा गोष्टी करल जमत नसते. रात्री नवरा बायको भांडले. तो म्हटला तुला 13 मला 14 जा निघून. ती म्हणजे सकाळी जाते. बाईनं सकाळी पिशवी भरली निघाली. रात्री भांडला. जातो या मायाच्या घरी. तू बिडी जात सकाळी चालली. पिशवी भरल्याबरोबर बाई पिशवी भरताना दिसली. लगेच आला. चालली मग तू ऐ जात मग तू काय म्हटलं. ए पुष्पा
काय म्हटलं रात्री जाऊ दे, तुला 14 तिला 13 आहे, जाऊ दे ना मग. चाली काय तू? काय म्हटलं खरंच जातं काय मग तू? काय म्हटलं ए पुष्पे, जो तोंड नाही पाहणार, तुम्हाला 13 मला 14. बाई निघाली, दारात गेली आणि फ्रीजमध्ये दूध आहे, दूध टाकून चहा प्या, कळा नका पिऊ, तुम्ही तोंड नाही पाहणार. तुला जायचं मग, तू चहा दूध टाको का अजून, तुला काय घेणं जाणं तू आता? तिचं मन याच्यात, तिचं मन त्याच्यात. 10 वाजता भाजीपालेवाला येतो, भाजीपाला घ्या, भाजी करून खा, कोरडं खाऊ नका, तुझं तोंड नाही पाहणार. पहा तुम्ही संसार कसा. ऑटोमध्ये बसली बाई, ऑटोपाशी गेला, खरंच चालली तू? ऑटोवाला म्हटला जरा चालली का तू? ए फोन कर, फोन नव्हे वैराग्य सोपारे, नव्हे वैराग्य सोपारे, वैराग्य सोपारे, वैराग्य वैराग्य सोपारे, वैराग्य सोपारे, वैराग्य सोपारे, वैराग्य सोपारे, मज बोलता वाटे खरे, मज बोलता न वाटे खरे, बोलता वाटे खरे, मज बोलता न वाटे खरे, वैराग्य सोपारे, वैराग्य सोपारे, वैराग्य सोपारे, वैराग्य सोपारे, मज बोलता वाटे खरे, मज बोलता वाटे खरे, मज बोलता वाटे खरे, हे वैराग्य सोपारे, मज बोलता न वाटे खरे, मज बोलता न वाटे खरे, मज बोलता न वाटे खरे, वाटे विष खावे ग्रासो ग्राशी, धन्य तोची एकसोसी, तुका म्हणे जरी जगे टाकी घाया, तेव्हा पडे पाया जन्मग. सोनी टाकी घाये, पाषाण देवची झाला पाहे. तुकाराम महाराज. नव्हे वैराग्य सोपारे, नाही का? नव्हे गुरुदास संसारिया, वैराग्य तरी भेने कापे विषया. गुरुची सेवा साधुकून होत नाही, वैराग्य संसारिकाला जमत नाही. का कठीण साधन आहे. बहु अवघड वाट कोणा सांगावा बुभाट, येणे मार्गे गेले त्याचे निसंतान केले.
तिथे नका जाऊ कोणी, गेले नाही आले परतोनी. रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल संसारिकाला वैराग्य जमत नाही, मग त्याने काय करावं, इथंच मरावं काय. आणि या देवाशी तर भजन होत नाही महाराज, नाही का. याची देई घडे देवाचे भजन, याची देई घडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे. याची देई घडे देवाचे भजन, याची देई घडे देवाचे भजन. याची देई घडे देवाचे भजन, याची देई घडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याची देई घडे याची देही घडे देवाचे भजन, याची देही घडे देवाचे भजन. याची देई घडे देवाचे भजन, देही घडे देवाचे भजन. याची देई घडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. हा देह गेल्यावर करा म्हणता काय, संसार टाकणं होत नाही, मग काय भजन करू नका म्हणता काय, मग कसं होणार आहे सांगा बरं. बरोबर आहे. नाही पुढे कोठे घ्याव या विसावा. सोड धरा, सोड धरा. नाही पुढे कोठे घ्याव या विसावा, फिरून या गावाल्या विन, या गावामध्ये आल्या विना पुन्हा विसावा घेण्याकरिता जागा नाही रे. 84 लक्ष योन्या म्हणजे 200 कोटी वर्ष रे. एवढे दिवस कसा फिरत राहशील रे. इथं आल्यानंतर सुद्धा चांगली बुद्धी झाली तर बरं आहे रे, नाही तर थुक्याला थुका आंबट चुका रे. रे ए याची देही देवाचे भजन घडे रे. या गावात आल्या विना पुन्हा रामकृष्णरी म्हणता येणार नाही रे. कुत्रा होऊन जरी मंडपात घुसला तरी 50 लाता खाशील रे. तू ऐकून राहिला का झोपला रे. नाही पुढे कोठे घ्याव या विसावा, फिरून या गावा आल्या विन. या देहात आल्याशिवाय पुन्हा होणार नाही ना, मग कसं करू सांगा ना. टाकून देऊ काय, टाकू नको का, जमत नाही तुला, तुला सहन होणार नाही ते का.
फार अवघड आहे बेटा टाकणं, म्हणजे फार जीव असतो. म्हातारा राहतो पंढरपुरात, म्हातारा राहते घरी 500 किलोमीटर अंतर, तिथून ध्यान करतो तो गावातलं, आणि बाई करते ध्यान तिथलं. कुठलं? पंढरपूरचं. म्हणजे पंढरपुरात ते टांग्याचे घोडे असतात की नाही, टांग असते की नाही पंढरपुरात, मंदिराकडे आलं का टांग्याचं तोंड एसटी स्टँडकडे, आणि एसटी स्टँड आलं का टांग्याचं तोंड टांग्याचं तोंड तसं आहे. तिकडे गेलं का इकडे, आणि इकडे गेलं का तिकडे. मग काय होणार आहे परमार्थ तुझ्याकडून? टाकाटाक करू नको. मग काय करू? मग महाराज उत्तर सांगतात, पक्षी अंगणी उतरते, 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 पक्षी अंगणी उतरती, ते काकून कोणिया राहती, ते काकून कोणिया राहती, कैशा सावे संसारी, कैशा सावे संसारी. पक्षी अंगणी उतरते, ते काकून कोणिया राहते, ते काकून कोणिया राहते, कैसे असावे संसारी, कैसे असावे काल सम लवकर समजत नाही या तालीतली. एकदम करेक्ट चाल फक्त आजच म्हटली तुम्ही. एक तर पुंडलिक वरचा थुक्याला थुका, आंबट चुका, खटके फार असतात चालीतले. चाली गोड नसतात, चालीतले खटके गोड असतात. विठ्ठल जुन्या चाली आहेत, सापडत नसतात नवीन पोरांना. पण ही व्यक्ती, माणसं, गायक सुंदर आहे, काही सापडत नाही. जुन्या चाली आहेत, काही काही खटके सापडतच नाही कोणाला. साध्या चाली खटके सापडत नाही. साधी चाल म्हणतो माझ्या मागे म्हणा बरं का. कुवाऱ्या लिहितात, कुवाऱ्या म्हणतात, गाई नवोविया पंढरीचा देव, माझा तो हा भाव पांडुरंगी, माझा तो हा भाव पांडुरंगी, पंढरीचा भाव, माझा कोण भाव पांडुरंगी, माझा कोण भाव पांडुरंगी. गाई नवोविया पंढरीचा देव, माझा तो हा भाव पांडुरंगी, गाई नवोविया पंढरीचा देव, माझा तो हा भाव पांडुरंगी, माझा तो हा भाव पांडुरंगी. गाई नवोविया पंढरीचा राव, माझा कोण भाव पांडुरंगी, गाई नवोविया पंढरीचा राव, माझा कोण भाव पांडुरंगी, माझा तव भाव पांडुरंगी, पांडुरंगी. जमलं काय सांग. एक महिना गोखलीचा आली साबराव नाना बोधे बाबा भंडारा डोंगरावर.
भजनाला होता मी तेव्हा 40 वर्षापूर्वी. हिचे खटके इतके विचित्र आहे, समजत नाही लोक. एकदा यांनी टेप केली आणि मग जर घोकली तरच पकडू शकतात हिचे. पकडू शकत नाही. जुन्या चाली आहेत, जुन्यातले तर भरपूर आहेत. लोकांना अभ्यास करायला वेळ नाही आणि चाली सुंदर ते ध्यान उभे विटेवरी टांगणांग टांगणांग ह्या चाली कशा करतात, कशा गोड चाली आहे. अहो चाली म्हटल्या की हृदयाला पाजर अशा चाली आहेत. शब्दाप्रमाणे चाली आहेत संप्रदायामध्ये. संसार दुःख मूळ इथं काही खरं नाही गा, चालच सांगते. कशा चाली आहेत ह्या चाली तपश्चर्यातल्या आहे. तप केलं त्यांनी, तपश्चर्या केली, मग चाली काढल्या. काय चाली आम्ही आळंदी पंढरी तर करतोच, पण फरावर तो येडशी करायच्या. मी 500 टाळकीत चंद्रभागेत राहायचे. 25 मृदंग, 50,000 माणसं राहायची. भगवान भाऊ स्वतः चाली म्हणायचे. पंढरपूर जवळ आलं कार्तिकीला का बत्त्या लागलेल्या 4 वाजलेले, मृदंगाचा स्वर काळी 3 म्हणणारे मराठवाड्यातले माणसं. उस्मानाबाद येडशेकराला फडावरच्या माझे भजन बाप्पा. एक अभंग म्हणण्याचे मला आठवते. ते मी पायी जायचो. येडशी पंढरपूर कार्तिकी आणि आळंदी पंढरपूर आषाढी. तर ते पंढरपूर जवळ आलं म्हणजे अभंग म्हणायचं. कार्तिकीचा सोहळा चला जाऊ पाहू डोळा, आले वैकुंठ भूतळा, सन्निध पंढरी सन्निध पंढरी पिक पिकले घुमरी. मृदंगाचा स्वर, टाळ मोठे मोठे म्हणणारे गोड माणसं. असं वाटत देवाला वाटते, देवाला वाटते. कसं तपे विन दैवत विठ्ठल विठ्ठल तुकोबारा सांगतात मग सोडायचं नाही. नात राहिली तर सोड नको. मग काय कर, इथेच थांब. मग कसा थांबू इथे हे सांगण्याकरता दृष्टांत दिला. अरे एका पक्षिणीने जन्म दिला पिलांना, पोट मोकळं झालं. लेकरं चाऱ्याकरता परेशान झाले आणि पक्षिणी पिलांचं पोट भरण्याकरता सकाळी तिने घर सोडणं निघाली. प्रभाते पक्षिणी चारयाशी जाय, पक्षिणी प्रभाते चारयाशी जाय, पक्षी प्रभाते चारयाशी जाय, पक्षिणी 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 प्रभाते चारयाशी जाय. वाट पाहे उपवास, पिलो वाट पाहे उपवास, पक्षिणी प्रभाते चारयाशी जाय, पक्षिणी प्रभाते चारयाशी जाय. पिलो वाट पाहे, पिलू वाट पाहे उपवास, पक्षिणी प्रभाते चारयाशी जाय, पक्षिणी प्रभाते चारयाशी जाय. चाऱ्याला निघाली सकाळी. गावात काही सापडलं नाही. पिलं वाट पाहतात भाकरीसाठी, अन्नासाठी म्हणून निघाली. एका शेतकऱ्याने गहू वाळवण्याकरता अंगणामध्ये आणले होते. तळवट टाकला, गहू तळवटावर उलंडले, पोते झटकले, पोते आत ठेवून दिले आणि
आत चालला गेला. पक्षीनी आली, झाडावर त्या कौलावर बसली. मालक आत गेल्याबरोबर त्या तळवटावर उतरली आणि गहू खाल्ले. गहू खाल्ले. कोपऱ्यामध्ये माठ होता पाण्याचा, पाणी पिली आणि 2-3 दिवस त्या तळवटावर झोपून राहिली. बरोबर ए बरोबर नाही. उतरली, गहू खाल्ले, पाणी पिली आणि उडून गेली. का? तिला माहित आहे हे घर मालकाचं, गहू मालकाचे, तळवट मालकाचं, अंगण मालकाचं, माठ मालकाचा, छप्पर मालकाचं. माझं एकच कर्तव्य, येणे, खाणे आणि निघून जाणे. इथं माझं काही नाही. अरे पक्षासारखा छोटासा प्राणी अंगणामध्ये उतरतो शेतकऱ्याच्या, गुंततो का सांग ना तू? त्याला माहित आहे काया नगर के सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. बाप कहे बेटा मेरा है, माता कहे बेटा मेरा है. ना बाप का ना माता का, ये तो जन्म देने का नाता है. ये शरीरामधल्या देहामधल्या प्रवाशा, तुला तुझ्या मुक्कामावर जायचं आहे रे. इथे तुझा मुक्काम कायम स्वरूपी नाही रे. आणि जावं कधी लागल हेही सांगता येत नाही रे. मंडप कपड्याचा आहे रे. हा उद्या सकाळपर्यंत राहील याची गॅरंटी आहे रे. पण मंडपात जेवढे बसलो त्यातले किती राहतील सांगता येत नाही रे. पण आज कोणी मरू नका रे, मार नाव येईल रे. विनेकराच्या गळातला विना लाकडाचा आहे रे. विना उद्या सकाळपर्यंत राहायची गॅरंटी आहे रे. परंतु मी काही बोललो काय सांगा? ज्या लोकात तू मुक्कामी आला तो लोक मोठा क्षणभंगूर आहे. लावोनी डोळा उघडे, काय गोव्या लिहिलं बाबा? तव कोटीवरी घडे मोडे. डोळा लावून उघडण्याच्या वेळेमध्ये कोट बदल होत असतात. आत्ताच भेटून गेलो हो, पानटपर भेटला. कोण? प्रकाश. कोणता प्रकाश? प्रकाश खिल्लारी. आणि मग गावाच्या बाहेर फोन आला. कसं काय? प्रकाश गेला. असं कसं गेला? गेला. पांढरपूर भेटला ना, भेटला पण गेलाही खरं, भेटलाही खरं. बरोबर ए बरोबर. लावणी डोळा उघडे. डोळा लावून उघडेपर्यंत कोटी बदल होत असतं संसारामध्ये. त्याला म्हणतात मूर्खपणा करू नको. जसा पक्षी येतो, खातो पण सारखं मनात ठेवतो जायचं आहे जायचं आहे, तसा सारखं मनात ठेव का जायचं आहे, तसा थांब. अभंगाच्या दुसऱ्या चरणात हो तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. तैसे
असावे संसारी जोवरी प्राचीनाचे दोरे तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी तैसे असावे संसारी 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 तैसे कैसे जैसे पक्षी उतरती गुंतोनिया न राहती. जसा पक्षी उतरतो पण अजिबात ममत्व नाही कुठल्याच वस्तूविषयी, तसं यायचं राहायचं, आतून मात्र कोरखट राहायचं नाही का. पद्मपत्र मीमांबसा इव अंबसा पद्मपत्र. इव म्हणजे ज्याप्रमाणे, अंबसा म्हणजे पाणी, ज्याप्रमाणे पाण्यामध्ये कमळाचं फूल, कमळाचे पानं राहतात, पाण्याचा थेंब लागू देत नाही, तसं संसारामध्ये राहायचं, वरून डेकोरेशन करायचं, आतून मात्र लक्षात ठेवायचं का जायचं आहे. वरून खोटं खोटं प्रेम करायचं, घेणं ना देणं, कंदील लावून येणं, असं करायचं वरच्यावर, पण आतून मात्र लक्षात ठेवायचं जायचं आहे, जायचं आहे, जायचं आहे. जसा पक्षी येतो पण हे ठेवत नाही, आणि जावंच लाग, काही प्रयत्न करा जावंच लागणार आहे. कुत्रा रस्त्यावर थांबला होता आणि जीभ बाहेर काढली होती. बिरबल अकबर चालला होता. अकबर म्हटला बिरबलाला, क्यों रे बिरबल? बोले क्या बात है? अरे कुत्ते की जिह्वा तो बहुत बड़ी है. बोले हाँ, इतनी बड़ी जीभ होने के बाद में कुत्ता बोलता क्यों नहीं? पर नहीं बोलता. अरे तोता तो बोलता है, पोपट तो फार बोलतो रे, जीभ लहानशी असते. तो म्हटला तोता बोलता है, परमात्मा ने बनाया है इसलिए बोलता है. कुत्ता बोलता नहीं मालिक, कुत्ता भोंकता है, कुत्रा भूकत असते. तो नहीं 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 नहीं, मेरे दरबार में कुत्ता बोलना चाहिए, चाहे कितना भी पैसा लगे, खर्चा लगे, असं म्हटला अकबर. बिरबल मनातल्या मनात म्हणतो, या कुत्र्याला कसं समजत नाही कुत्रा बोलत नसते, याला कसं कळत नाही, त्याला काय तर बिरबल असतो. त्याला दवंडी पिटली. जो कुत्रा बोलून देईल त्याला 25 लाख रुपये नरेंद्र मोदीच्या हस्ते देण्यात येईल, परंतु कुत्रा न बोलवल्यास चौकात फाशी देण्यात येईल. कुणीच जाईना. एक जण गेला, पैसे आणले, कुत्रा आणला 25 लाख रुपये, आणि घरी आला. दोस्त गेला घरी, का रे तो कुत्रा आणला? म्हणे हा. बोलायसाठी? म्हणे हा. पैसे आणले? म्हणे हा. कुत्रा बोलत असते का? हा. तो म्हटला नाही. मग पैसे कसे आणले? तो म्हटला ऐकून घे, पैसे आणले आज, कुत्रा आणला आज. म्हणे मग? आणि कुत्रा बोलायची बोली आहे 15 वर्षानंतर. म्हणे मग? हा बाय दोस्ता, एकतर 15 वर्षात कुत्रं मरल, नाही कुत्रं मेलं राजा मरल, नाही मेला मी तर एंट्री घेऊन मरलच मरल. म्हणजे काय? एकतर भोग जातील, जे आहे ते निघून जाईल, नाही गेलं तर भोगायची ताकद निघून जाईल. साखर कारखान्याचा चेअरमन होता येईल, पण साखर खाता येणार नाही. हा, त्याच्याकडे महाराज लोक जातात जेवायला, दन हाणतात जिलेबी आणि बासुंदी, आणि तो असतो चेअरमन, 2,500 पोते साखर बाहेर पडते दिवसाला, कण खाता येत नाही. त्याला वाटतं नरड दाबू का याचं. एकतर भोग जातील, नाही गेले ताकद जाईल, आणि भोग दोन्ही नाही गेलं भोगणारा जाईलच जाईल. आपण तर निघून जाऊ. देह जाईल जाईल याशी काळबा खाईल,
का रे नुमदशी दगडा तुकाराम महाराज देह जाईल जाईल देह जाईल विपाय आगीत पडे भस्म होऊन निवडे झाले श्वानावर पडे तरी ते विष्टा या चुके दोहीच्या काजा तरी होय कृमीचा पुंजा परिणाम कपिध्वजा कश्म लगा अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम अर्जुना देह अतिशय नाशिवंत आहे रे मग काय करू एकच प्रमाण सांगतो देव कराधनी रिद्धी सिद्धी वाहे पाणी रिद्धी सिद्धी वाहे पाणी रिद्धी सिद्धी वाहे पाणी देव कराधनी रिद्धी सिद्धी वाहे पाणी देवधनी करारे इथून दुसरीकडे जाऊ नका रे हे सांगता सांगता 10:30 वाजून गेले रे 8:30 वाजून गेले 6:30 ते 8:30 पोरांनी बरोबर 6:30ला सुरू केलं होतं जास्त वेळ घ्यायचा नसतो पण तुम्ही सुद्धा ऐकून थकले असाल हो म्हणा जास्त वेळ झाला आम्हाला जायचं आहे सर्व मंडळी आली जेवण आहे पंगत आहे भजनी मंडळाला रोज महाराज लोकांचा हा सर्व थाळ आहे फार सुंदर मंडप व्यवस्था स्पीकर फार सुंदर आहे मृदंग वादक गायक मंडळी प्रश्नच नाही वा असा सोहळा ठेवला फार सुंदर झालं वातावरण तयार केलं गोड वातावरण लागत असते सप्ताहाला और तंबाखाला वातावरण लागते तंबाखू खाता वातावरण लागत असते धरला खाल्ला होत असते का नाही डबी घ्यायची झाकण काढायचं तंबाखू टाकायचा पुन्हा लावायचं पुन्हा दगी पलटायची पुन्हा चुना काढायचा पुन्हा लावायचा पुन्हा फिरचं पुन्हा ठेवायचं पुन्हा असं करायचं पुन्हा असं करायचं पुन्हा असं करायचं असं करा पुन्हा असं करायचं पुन्हा असं करायचं पुन्हा साधा आहे का तंबाखू खायला वातावरण लागते देव करायला वातावरण लागत नसते काय वातावरण तयार ज्यांनी केलं त्यांचे कोट उपकार आहेत आमचे स्नेही छोटे माऊली त्यांच्यामुळे हा योग आला झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणाला समर्पण करून आमचे हिंगे कंपनी आमचे टावरे आमचे सोमनाथजी आमची भजनी मंडळ हा सर्व वारकरी संप्रदाय आहे या सर्वांच्या सहकार्याने चालतो वारकरी संप्रदाय चालवणं तुमची जबाबदारी आहे यात अजिबात व्हायरस घुसू देऊ नका तुमचं सुख संपून जाईल विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई 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 विठोबा 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 रखुमाई कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय वरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आमच्याकडे ज्या आमच्या यशोमती ठाकूर आहेत त्या देशमुखच आहेत त्यांचे आमचे संबंध प्रेमाचे आहेत पण त्यांच्या संबंधामध्ये आमचे नाही का नाना हां खिल्लारी हां हां बाळासाहेब यांनी सांगितलं आता निंबाळकरातर्फे संबंध आहे म्हणजे डायरेक्ट
अमरावतीमध्ये आमच्याकडे बाईसाहेब आहेत, आमदार आहेत काँग्रेसच्या, तर त्यांच्याकडे यांचा संबंध निघाला. समाधान वाटलं, इतक्या लांब येऊन इथं संबंध, म्हणजे मराठा समाजाचं सुतळ्या उतरत असतो असं असतेच ते. असो, कशा करता सांगायचं. सप्ताहाचं नियोजन केलं, देव कृपा करील. चाल म्हणायची काय? विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिले पुरे बेटी वाकुडी उत्तरे नाही विचारिला अधिकार में आपुरा महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैंगिल करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम 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 तुकाराम